हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. पुढचा पार्ट सुरू करण्याआधी आधीचे पार्ट वाचले नसतील तर प्लीज वाचून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सुरुवात करूया ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 116. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा नेहमीसारखी ऑफिसमध्ये आली. सिद्धार्थ जणू तिचीच वाट पाहत होता. तिच्याशी बोलायचं जे होतं. मीरा आल्याचं कळताच तो तिच्या केबिनमध्ये आला. हे गुड मॉर्निंग मीरा. गुड मॉर्निंग सिद्ध. काय म्हणतोयस आज सकाळी सकाळी? ती नेहमीसारखी कामात बिझी स्मित करत म्हणाली, जणू काही झालंच नसल्यासारखी. मग काय म्हणतोय शंतनू? आला की नाही मलेशियावरून? तो तिच्याकडून जाणून घ्यायच्या उद्देशाने म्हणाला. हो आलाय ना. ते सोड ना सिद्ध, ते क्लायंटचं काय झालं जे आज मीटिंगसाठी येणार होते? मीरा काय झालंय? मला माहिती आहे काल तू तुझ्या घरी निघून गेली आहेस. शंतनू सोबत बोलायचं तरी होतंस. मी बोललोय अगं काल त्याच्याशी. तुझा काहीतरी खूप मोठा गैरसमज झालाय. एकदा बोलून तर घे त्याच्याशी. सिद्ध तिला समजावत होता आणि त्याने तो नेमका विषय काढलेला पाहून ती डायरेक्ट उठलीच. सिद्ध मी आलेच हा. मला एक गोष्ट शिवानी सोबत डिस्कस करायची आहे. ती विषय बदलत उठली तसं सिद्धनं तिच्या हाताला पकडलं आणि तिला थांबवलं. थांब मीरा, मी तुला काहीतरी विचारतोय. अगं बोलल्याशिवाय मार्ग निघेल का? मागच्या वेळेसही तुमच्या दोघात सेम असंच झालं होतं. तेव्हा तू त्याच्याशी बोललीस आणि मगच क्लिअर झालेलं. आठव बरं जरा. सिद्धार्थ, मला या विषयावर बोलायचं नाहीये प्लीज. मीरा एक मित्र म्हणून बोलतोय. अगं तो सांगत होता. तो सांगत असेल असं मुद्दाम कोणीतरी केलंय. त्याचा बोलण्याचा अर्थ तो नसेल. आय नो दॅट. पण तुझ्या माहितीसाठी सांगते की तो नाही, मी स्वतः त्याला डिवोर्स देते. ओके, सो हा विषय इथेच बंद. मीरा अगं पण का? एवढं काय झालंय? सिद्धार्थ तुला मराठी कळतंय का? एकदा मी बोलले ना की हा विषय बंद म्हणजे बंद. प्लीज तू यामध्ये पडू नकोस, नाहीतर नाईलाजानं मला या पार्टनरशिपमधून वेगळं व्हायचा विचार करावा लागेल. म्हणत ती सरळ बाहेर निघून गेली. मीराचं हे बोलणं मात्र सिद्धार्थला चांगलंच लागलं. इतकं टोकाचं मीरा बोलली त्याने तो हर्ट झालेला. तो तसाच त्याच्या केबिनमध्ये आला. एवढ्यात नेमकी श्रीहा ऑफिसमध्ये आली. शिवानीशी काहीतरी बोलणाऱ्या मीराला तिनं ग्रीट केलं. गुड मॉर्निंग मीरा. हे गुड मॉर्निंग श्रीहा. मीराने तिला स्मित करत ग्रीट केलं आणि श्रीहा सिद्धार्थच्या केबिनमध्ये आली. पाहते तर तो एकदम शांत, दोन्ही हात हातात गुंफून कपाळासमोर घेतलेले आणि त्याने डोळे मिटलेले, एखाद्या चिंतेत हरवल्यासारखाच त्याच्या खुर्चीवर बसलेला. श्रीहा आली हे सुद्धा त्याला कळालंच नव्हतं. एरवी कसल्या ना कसल्या कामात बिझी असलेला सिद्धार्थ आज असा चेहरा पाडून होता पाहून ती त्याच्या जवळ आली. सिद्ध, कुठं हरवलायस? त्याच्या खांद्यावर हाताने टॅप करत ती म्हणाली. तसा तो भानावर आला. हे श्रीहा, तू कधी आलीस? तेव्हा जेव्हा तू हरवलेला. काय आज काही काम नाहीये का? हो आहे ना, म्हणत स्मित करत त्याने समोरची फाईल उचलली आणि त्यात तोंड तर खूप असलं, पण त्याचं काही कामावर लक्ष लागत नव्हतं. मीराचं ते बोलणं त्याला सतत आठवत होतं. आज पहिल्यांदाच ती असं इतकं तुटक बोलली होती. नेमकं तिचं काय बिनसलंय हेच समजेना झालेलं त्याला. एक क्षणाला हातातली फाईल झाकून त्याने टेबलवर आपटली. काय झालं सिद्ध? आर यू ओके? श्रीहाने विचारलं. तसा तो उठला आणि श्रीहाकडे आला. तिला उठवलं आणि बाजूला नेत तिला घट्ट मिठी मारली. अचानक सिद्धचं असं वागणं पाहून श्रीहालाही वाटलंच त्याचं काहीतरी नक्की बिनसलंय. काय झालं सिद्ध? तू ठीक नाही वाटत आहेस. काय झालं? बोल ना काहीतरी. ती त्याच्या पाठीवर चोळत म्हणाली. पण तो काही बोललाच नाही. काही क्षण गेले असतील त्याला नॉर्मल व्हायला. मग मात्र तो नॉर्मल होत तिच्यापासून बाजूला झाला. बोल ना सिद्ध, आता किती टेन्शन देतोय? सगळं ठीक आहे ना? श्रीहा, अगं
मीरा आज पहिल्यांदा खूप तुटक बोलली ग. काय झालं, तू बोललास का तिच्याशी त्या विषयावर? हो, म्हणून तर लवकर आलेलो आज, बट तिला या विषयावर बोलायचंच नाहीये. मला तरी तिची आणि शंतनूची काळजी वाटत होती ग. शंतनू सोबत मी काल बोललोय आणि तिचा नक्कीच मोठा गैरसमज निर्माण झालाय. मी ॲज अ फ्रेंड म्हणून बोलायला गेलो आणि इट्स ओके सिद्धार्थ, तिची मनस्थिती ठीक नसेल. थोडा वेळ जाऊ दे, आपण समजावूया ना तिला. श्रीहा, अगं ती मी एवढा चांगला फ्रेंड असून मला अशी बोलली, मग ती कोणाचं काही ऐकून घेईल शंकाच आहे. मला फक्त एवढंच वाटतं, या सगळ्यात एक चांगलं नातं नको तुटायला. तिचं वाईट नाही व्हावं असं वाटतं ना आपल्याला. पण तिला समजून घ्यायचं नसेल तर आपण काय करू शकतो? तू प्लीज त्रास नको करून घेऊस. आय नो तुला किती हर्ट झालं असेल. अगं पण ती इतर काही बोलू शकत होती. फक्त तो विषय नको म्हणून म्हणाली की नाहीतर मला या पार्टनरशिपमधून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल. ही मीरा असं बोलते मला यार, ही मीरा. अरे माझं ऐक, ती असं बोलली कारण कदाचित ती जास्त दुखावली असेल. आणि असंही होऊ शकतं ना की कोणत्या तरी भलत्याच गोष्टीचा राग तुझ्यावर निघाला असेल. सोड ना, तू समजून घे. पण यावेळी तिला आपली जास्त गरज आहे. ओके, तू समजून घेशील ना श्रीहा? मी आहे तुझ्यासोबत. ओके, ती डोळे मिचकावून म्हणाली आणि सिद्ध पुन्हा तिला बिलगला. मीरा आता तिच्या एकटीसाठी रेंटेड घर पाहत होती. जास्त काळ आई बाबांसोबत राहू शकत नव्हती, नाही तर ती प्रेग्नेंट आहे हे त्यांना कळायला वेळ लागला नसता. सो तिचा घराचा शोध सुरू झालेला. इकडं शंतनू लेट झोपलेला लेटच उठला. मीराला आवाज देत उठला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं मीरा नाहीच आहे आणि पुन्हा त्याला एखाद्या मोठ्या पोकळीनं घेरलं. मोबाईल पाहायला घेतला आणि त्याने नेहमीच्या सवयीने इंस्टाग्राम पाहायला घेतलं. एक रील स्क्रोल करताना त्याचं लक्ष एका रीलकडे वेधलं गेलं. पाहतो तर कोणतरी मीराला प्रश्न विचारत होते, तुम्हाला मिस्टर शंतनू डिवोर्स देत आहेत हे खरं आहे का? नाही, हे खोटं आहे. डिवोर्स तो नाही, मीच देते आहे त्याला. बट आमचे पर्सनल प्रॉब्लेम आहेत, प्लीज लीव अस अलोन. तो व्हिडिओ आता व्हायरल होत होता आणि मीराचं हे स्टेटमेंट पाहून त्याला आणखीनच हर्ट होत होतं. तो नाही, मी देते त्याला डिवोर्स. तिचं हे वाक्य आता त्याला सतत त्रास देऊ लागलेलं. इतका त्रास होऊ लागलेला माझा मीराला. पण एवढं झालं काय होतं की ती आधी माझ्याशी बोलायलाही आली नाही. त्यानं सिद्धार्थला लगेचच फोन लावला. काही वेळच्या रिंगने तो उचलला गेला. सिद्ध, पाहिलंच मीरानं कसं स्टेटमेंट दिलंय? काय अशी वागते रे ती? शंतनू रिलॅक्स. तू बोललास का तिच्याशी? काय म्हणाली ती? शंतनू, मी म्हणालो होतो ना, तू तिला भेटून तिच्याशी बोल. तिने माझ्यासमोर त्या विषयावर बोलायला साफ नकार दिला आहे. माझ्याशीही खूप तुटक बोलली यार ती. मलाही खूप हर्ट झालंय यार. काय सांगतोस? हो, काय झालंय शंतनू तुमच्यात? मला सांग ना. ती नकळत दुखावली आहे का कशाने? आठव ना, असं काही झाले का ज्याने ती अशी वागते? मला नाही माहित यार. ती हल्ली कोणतीच गोष्ट माझ्याशी शेअर करत नसायची. तिला बहुतेक हे फिल्मी चंदेरी आयुष्य नको वाटत होतं. मी मान्य आहे तिला वेळ देऊ शकत नव्हतो, पण मी आता मलेशियाला जाताना आवर्जून घेऊन जाणार होतो माझ्यासोबत. पण ती तयार झालीच नाही यार. मी तिला किती मनवायचा प्रयत्न केला, पण नाहीच आली ती. काही समजेना झालंय. हो, पण हे घर घेतल्यापासून ती फारशी खुश अशी नव्हतीच. माझं स्वप्न होतं यार हे घर. तिला काय झालंय समजेनाच झालंय मला. शंतनू, तू तिला भेट आणि बोल तिच्याशी, माझं ऐक. अरे पण बरं, बघतो मी, चल बाय म्हणत शंतनूने फोन ठेवला. त्याचा आठवण्याचा प्रयत्न चालू होता, पण असं काही आठवत नव्हतं की ज्यामुळे तिला हर्ट झालंय. एवढ्यात त्याला स्वराचा फोन येऊ लागला. तिचा कॉल पाहून त्याने पटकन फोन कॉल उचलला. हा स्वर आधी, बोल ना. शंतनू, काय चाललंय हे सगळं तुमच्यात? मला तुला भेटायचंय. दी, मलाच माहित नाहीये. मीराला काय झालंय कळत नाहीये. ती सरळ काहीच न बोलता घर सोडून निघून गेली. आणि तू डिवोर्स संदर्भात बोलला होता ते काय होतं मग? अगं दी, कसं सांगू? मान्य आहे हे सगळं मी तिच्याशी न बोलता करायला नको होतं, पण मी हे वेगळ्याच कारणाने केलेलं.
आणि घरी येऊन त्या विषयावर तिच्याशी सविस्तर बोलणारही होतो. पण त्याआधीच ती निघून गेली आणि आज तर तीच मला डिवोर्स देते असं काही बोलल्याचं कळतंय. काय चाललंय तुमचं हे? ह्या गोष्टी आधी तुम्ही दोघांनीही प्रायव्हेटमध्ये बोलायला हव्या होत्या. मला समजावायला आलेला शंतनू, आय थॉट यू आर अ मॅच्युअर गाय. ती तर वेडीच झालीये, माझ्याशीही नीट बोलली नाही. मला म्हणाली तुला डिवोर्स हवाय आणि आता तीच देणार आहे असं म्हणते. व्हॉट इज दिस रबिश? वेळ जायच्या आत बोलून घ्या शंतनू. आई बाबा खूप टेन्शनमध्ये आले तारे. मी मस्त बोलायला तयार आहे दी, पण तिला एकदाही वाटलं नाही की माझ्याशी बोलावं आणि याचाच राग आलाय मला. हे सगळं करण्यामागचा माझा हेतू वेगळा होता, पण तिनं तो वेगळ्या अर्थाने घेतलाय. अरे मग भेटा आणि बोलून घ्या. आणि ती नीट नाही बोलली तर? हल्ली मला ती सतत असं म्हणायची की वेगळा हो, म्हणजे याचा अर्थ तिला मी नकोय. यात मी काय करू तू सांग? ती एक वेडी झालीये. तुला डोकं आहे ना शंतनू? एकानं चुकलं तर दुसऱ्यानेही चुकायचंच का? स्वराच्या बोलण्यावर शंतनू गप्प झाला. मी फक्त एवढंच म्हणते, बोलून घ्या. तिला भेट आणि व्यक्त व्हायला भाग पाड. कदाचित तिच्या मनात साठलेलं बाहेर पडेल. ठीक आहे, बघतो. चल ठेवते मी आता. ऑफिसला पोहोचले नुकतीच आणि लगेच तुला कॉल केला. बोलते नंतर. त्याने म्हणताच स्वराने फोन कॉल कट केला. स्वराच्या बोलण्यावर थोडा विचार करू लागलेला शंतनू तिला आपणच भेटायला जावं असा काहीसा विचार करू लागलेला. एकदा ट्राय तर करून पाहू. तो संध्याकाळी सिटच्या ऑफिसमध्ये जाऊन लागलीच मीराला भेटू असा विचार करत होता. त्या सायंकाळी शंतनू सिद्धार्थ आणि मीराच्या ऑफिसजवळ पोहोचला. कार पार्क केली आणि ती खाली यायची वाट पाहू लागलेला. एवढ्यात मीरा ऑफिसमधून बाहेर पडली, पण ती त्याच्या आईसोबत होती. आता ही का आलीये मीराला भेटायला? काहीच तर नाही ना शिकवत आहे तिला. अरे यार, हिनं स्वतःचं आयुष्य खराब केलंय, आपल्या मुलाचंही करते का? मीरा आईच्या सोबत तिच्या कारमध्ये बसायला गेली हे पाहून तर शंतनू उतरलेला पुन्हा कारमध्ये बसला आणि घरी जायला निघाला. आजचा पार्ट इथंच संपलाय. शंतनू एक पाऊल पुढे घेऊन मीराशी बोलायला आलेला, पण तिला आई सोबत बघून चिडलाय. बघूया आता पुढं काय होतं. तो भेटतोय का आणि शंतनूची आई मीराला काय समजावते पाहूया पुढच्या पार्टमध्ये. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.